पण चिरडीला गेलतो बरं का आम्ही दोघी पण, कारण एक मौल्यवान वस्तू हरवलीच असते. हरवली असती म्हणजे नसतं जर ध्यान दिलं ना तिला, तिनं जर कुणी नेले कुठं गेले काय झालं काहीच कळलं नसतं. आणि ती लेकराला काय सांगता पण येत नाही की बाबा माझ्याकडं पडलं, मी नेलती, मी कुणाला दिली, परत काय थुलाबाडाच होणार आहे. लेकराचं कोण मनावर धरतं सांगा. तर नमस्कार मित्रांनो, बघा संध्याकाळ होत चालली आणि नवरा बायकोचं नातं असं आहे की खरंच एकामेकापासून ना ती नातच ना अधूर आहे. आज हिनी नाही तर आज दिवसभर बरं का हिनी जशी आंघोळ केली, चहा तर ती पेतच नाही तर जशी आंघोळ केली न जेवता, कारण मला म्हणलं की थोडा प्रवास जास्त आहे, कारण गावात इथं कुठं बोर भरायला गेलं नाही तर बाहेर गेले तर त्यामुळं प्रवास लांबचा असल्यामुळं त्यांनी काही जेवण ती केलं नाही. गेले तर वाटलंच तर तिथं जाऊन कुठं तर नाश्ता करतो असं मला म्हणलं. आता मी फोन केला तर मला म्हणलं यायला टायमिंग लागेल. खरंच बरं का त्यांनी असल्यावर पण आमच्या दोघांचं चालू असतं आणि नसल्यावर पण करमत नाही. आज खरंच बरं का दिवस जाता जात नव्हता, कुठं तर मन लागाव म्हणून ताईपाशी होती. बघा तुम्हाला तर माहीत आहे मी सगळं ताईपाशी देवपूजा ती केली. कसं आहे माहीत आहे का, हे आमच्या म्हणजे सासू सासऱ्यापासून चालत आलेली परंपरा आहे ही देवपूजा ती करणं. जितकं ताईचं कर्तव्य तेवढं माझं पण आहे. मला पण माहीत आहे ही सगळ्या गोष्टी कळते त्या, पण कसं आहे ताई मोठे असल्यामुळं जी काय मान असेल ती त्यांना असावं वाटतो, त्यांनी पण करावं वाटतं. पण त्या नादात मी कुठं तर विसरून जाते की मी पण करायला पाहिजे होतं. मला काय वाटतं माझं त्यांचं मन दुखून मी न करता त्यांनी करावं, पण तसं काय नाही. ताईनं ज्यावेळेस मला सांगितलं की तुझा पण तितकाच अधिकार आहे जेवढा माझा आहे, त्यांचं ती बोलणं ती जास्त करून सहवास त्यांच्यापाशीच असतो. आज हे नाही तर बघा फक्त 3 सारं बघितलं का हितपर्यंत भिजत आले आणि हे बघा ही 3च सारं राहिली. आता तुम्ही म्हणसाल तुला भिजवायला काय झालं, पण मी भिजवलं असतं बरं का, पण विहिरीवर हाय अडचण जरा आणि ह्या टायमिंगला लाईट येते आणि लाईट इजा करते, त्यामुळं सारखंच जायचं माघारी यायचं. आणि त्यांनी अशी माझी जबरदस्ती पण केली नाही की तूच भिजवावं लागतंय आणि तूच भिजव असं काय म्हणलं नाही तर बरं का. जाताना सांगून गेलं जरी 3 सारायचं तर तू टेन्शन घेऊ नको, माझी मी आल्यावर भिजवतो. राग पण येतो, वैताग पण येतो. नवरा बायकोच्या नात्यात भांडण ते राहतच असतं, पण भांडणानं पण प्रेम वाढतं. आज त्यांनी नाही तर मला त्यांची कमी खरंच बरं का वाटायला लागली आहे. आता गेला बरं का दिवस, तर आता याची वाट बघायची. स्वयंपाक ते करून व्यवस्थित ठेवला आलं म्हणजे आपण नाही काय वाकडं बोललं तर त्यांनी पण नीट राहते, तर तसं काय नाही बरं का. आणि आज दिवसभर आम्ही काय केलं असेल तर बघा देवपूजा केली, स्वयंपाक तर अगोदरच केला का, तर पोरं शाळेला जायची होती. तुम्हाला तर माहिती आहे दादू ओंकार आणि दादू बसलाय बघा काय तर करतोय. ती आलाय शाळेतनं गणवेश ती काढला नाही म्हणजे आता जस्ट आली ती बरं का. ती त्यानं ओंकारला दिले दूध गरम ती करून. आणि आज काय म्हणलं मी बोलत बोलत वेगळंच वळण घेतलं. तर आम्ही आज दिवसभर काय केलं, देवपूजा ती झाल्यावर सगळं झाल्यावर बघा आम्ही गेलतो गवताला. होय ताई गवत आणलं आज. गवत आणलं की आज म्हशीला रिडीला शरदासनी काय नाही, हिरवं कुठं नाही हिंडाय पण शरदासनी काय नाही. मग आणलं एक म्यावज आणलं, एक तिनं अशी 2 वजी आणली. आता म्हैस दावणी घेतल्यावर म्हशीला पहिलं टाकलं, कारण की पैसं गावात टाकलं हिरवं टाकलं की तेवढंच कुळवर दूध जास्त निघतं या, त्यामुळे हिला आधी टाकावं लागतं या. तर चांगलं आहे बघा गावात पण असं हिरवं गार आहे. काठी गावात, लोण्याचं गावात, तरसाड येलतार सगळं मिक्स असल्यामुळं आणि चुकूनच भेटलं बरं का गावात. गावात कुठं ससा दिसत पण नाही, नाडळत पण नाही, आणि जिथं आहे तिथं त्यांनी फवारं मारलेलं, टिंचर मारलेलं. चूल पेटवायला लागले चूल. आता काय करायचं, भाकरी तेवढ्या घ्यायच्या करून शेणा कालवण करायचं. जो आता करेल कालवण, मी करते भाकरी. काय तुम्ही कालवण करा, मी भाकरी करते बसून. पण कसं आहे आज कष्ट म्हणजे आज काम पण भरपूर झाले. ताईनं मी हो का 2-3 शाळा तर राहते तेवढंच काढलेलं गावात, पण ताईनं आज भरपूर गावात काढलं होतं बरं का. अक्षरशः वज येईना त्यांना. मला आधीच वज आणायचं. हा निम्या पतवरनं आणलं आणि निम्यातच टाकलं. म्हणल्या मला काय जायना पुढं म्हणल्यावर गाडी परत आणली आणि ती गाडी पण नीट केली बघा. चालू आहे गाडी नीट केली बाबा. मग त्यांना शाळेला जायला लय अडचण येत होती. रोज न्यायचं ना आणायचं सोडायचं लय कुटाणा होता. आज केली गाडी नीट. माणूस पण गुंतून पडतं या घरचं पण 4 वाजले की त्यांना आणायला जावं लागतं या.
मग काय तर त्यामुळं ती म्हणजे नीट करायचं भागच होतं. शाळा कंटिन्यू चालू, आता अभ्यासाला ती बसतेली आणि इकडं ताईचंच काय चालू आहे. आणि खोड्या तर एवढ्या भारी लय करते. आज दिवसात लय खोड्या, इतकी भारी खोड आज केली आज सांगून उपयोग नाही. सांगून म्हणजे काय आता ती सांगायसारखी पण नाही. एवढी खोड भयानक केली तिनं घरी नसताना. पण तेवढ्यातनं पण दिलं ध्यान दोघीनं आणि वेळेवर सावध केलं. केलं. पण चिरडीला गेलतो बरं का आम्ही दोघी पण, कारण एक मौल्यवान वस्तू हरवलीच असते. हरवली असती म्हणजे नसतं जर ध्यान दिलं ना तिला, तिनं जर कुणी नेली कुठं गेली काय झालं काहीच कळलं नसतं. आणि ती लेकराला काय सांगता पण येत नाही की बाबा माझ्याकडं पडलं, मी नेलती, मी कुणाला दिली, परत काय थुलाबाडाच होणार आहे की लेकराचं कोण मनावर धरतं सांगा, धरत नाही. आणि त्यात बरं हिनं आधीच म्हणजे बोलवलं आणि मला ते दिसलं, त्यामुळे लवकर मी जरा हाक मारली इकडे, म्हणलं तू काम आहे. मग ती म्हणजे अहो ताई नसतं आपण दोघींनी बोलवलं तर आज घर बसलेलं आहे मोठं काम. काहीच खरं नव्हतं बरं का. आणि मला ती वस्तू दिसली पण नव्हती. ज्यावेळेस ताईनं बघितली त्यावेळेस कळलं आम्हाला की तिनं काहीतरी घेतलं होतं आणि ती तशीच पुढे चालली होती. तिकडे घेतलं पाईप याने, आता पाणी प्यायचं ही सगळं काय असेल ती भरायला लागली आता या, कारण की सकाळ पाणी लागतं, लाईट नसती. आता लाईट आली की पहिली मिठी उठती, पाणी सगळं काय असेल ती भरून घ्यायची, दुसरी काही मिठी नाही. आणि पाण्याशिवाय कुठली कामं पण होत नाही. भांडी म्हणा, धुणं म्हणा, सगळं जिथले तिथं राहतं या. पाणी भरपूर असलं तर सगळी कामं. गुरं ती आहे दावणीला एवढी मांदाळी गुरं आहे त्यांना पाणी ते लागतंयच की. व आता झालं धारांचं पण टायमिंग झालं या, दाराचं टायमिंग झालं, पेंडी ठेवायच्या करायच्या. म्हणजे हिरवं जरा असलं का नाही, आता हिरवं कुठं काय नाही, आता वैरणी असतं हिरवं नाही, त्यामुळे लय अवघड होतं. आणि आता हाय त्या मका एवढ्या तुम्हाला तर बघताय आता एवढ्या उगवून आले त्या. आणि गारट्यात मका उचलत नाही ते असं वाटतं या. गारट्यात उचलतच नाही ग मका, गारट्यात मका उचलत नाही, लय जास्ती मकाला मग जपावं लागतं खाज्याला म्हणजे वेळच्या सगळं मिळालं तर बरं आहे, नाहीतर ही काय नाही मग ही जागेवर राहते. आणि ऊस थोडं आले ते आता गारवं तर कसल्या ते कुटुंब घेऊन कशी राहते ते आपल्याला करणवत नाही. लवकर उठून भाकरी कालवून करायला म्हणली ती गार लागतंय, पाट जर ट्रॅक्टरला तर भराय त्यांना जावं लागतं, हिला एवढं करू वाटत धुक्यात. चल चूल पिटली या, करू चला आता काय नाही बघा. वाटलं तर तुम्ही धारात गुतला तरी माझी मी करते ताय, राहू दे तिथं मी टाकते. आणि आज हाय ताईचा मंगळवार पण, त्यामुळं. आणि आता त्यात विशेष म्हणजे काय सांगायचं राहिलं बरं का, ताईनं धरलाय मंगळवार, पण ताई संग आज मी पण मंगळवार माझा गाडत चालला या. दोघी संगत असल्यामुळं हे तर गेले तर बरोबर राहायला. जेवढा मी टाइम घालवायचा प्रयत्न करते ती बघा, मी सकाळपासून हितच आहे, गेलीच नाही घरी म्हणून गेले नाही, तसंच आहे बरं का. आता जाऊन आली जेवण कर स्वयंपाक म्हणजे सगळ्या सगळी जेवण गेली, गवताला गेलो दोघी 2 वाजूस तर हिचं घरातली सगळी कामं, माझं बाहेरचं बघूस तर हिचं घरातलं, माझं घरातलं बघूस तर बाहेरचं, म्हणजे कसा दिवस गेला आज काय कळलंच नाही. आणि फराळ तर काय आम्ही केलीच नाही बरं का, चहावरच आहे आज सकाळ. म्हशीचं दूध आहे गरगरीत करायचं, चहा थोरल्या जावाला आणून द्यायचा गलास, मग काय दोघी कपाला कप लावून पितोय निवांत. मग काय तर म्हैस आटल्यावर कळती. आणि चहा पिल्यावर भूक तर लागतच नाही कुठं, भूक म्हणजे पळून जाती काय कोण असतं. आणि असं टायमिंगला बघा की उपास नसला चहा नाही पिऊ द्या, कधी जेवण करेन थंडीच्या दिवसात. होय घेते करून तुम्ही पण आवरा.